काही सूचना असतील आपण या ठिकाणी मांडू शकता. आपल्याकडे एकच दिवस बाकी आहे उद्याचा. पद्धतीने मुंबऱ्यामध्ये इतर उत्सवांपैकी गुढीपाडवा हा एकमेव असा उत्सव आहे की अतिशय थाटामाटामध्ये आणि अतिशय श्रीमंतीने असं वाटणार नाही की हे मुंबरेश्वर महादेव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सालाबादप्रमाणे आपण जी मीटिंग आयोजित केली त्या मीटिंगचे अध्यक्ष व समोर व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नेते, नगरसेवक, समाजसेवक, समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण बघितलं की गेले कित्येक वर्ष भोईर साहेब आणि ही टीम गुढीपाडवा या नवीन वर्षाचं अत्यंत धूमधड़ाक्यात स्वागत करण्यासाठी अपने को एक अच्छा मौका मिलता है सभी लोगों को एक साथ में रहने के लिए, उस दिन एक जल्लोष करने के लिए. मी एवढंच सांगेन की सण येते सण जाते, पण सणाचा उत्सव टिकवणारा माणूस म्हणजे त्याचं नाव सुभाषजी भोईर साहेब आहेत. आपण सर्वांना टाळ्याच्या गरजा त्यांचं स्वागत करावं. बंधूंनो, त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन चालणारे आमचे त्यांचे चिरंजीव व महेनभाई, सुधीरभाई, हे सगळ्याची टीम आहे. ही मुंबऱ्यामध्ये एक चांगलं वातावरण सर्व समाजाला घेऊन चालण्यासाठी एक वातावरण, एक मोठी मिरवणूक काढते. या मिरवणुकीला आपण सर्वांनी यावं, कारण ही जी मिरवणूक आहे सगळे एका जीवानं एका मनानं एकत्र येते आणि या मिरवणुकीची शोभा वाढवते. मी जास्त काय म्हणणार नाही. भोईर साहेब ज्यावेळेस पहिली मिरवणूक निघली त्यावेळेस अत्यंत ह्याच्यात चाललं होतं, परंतु भोईर साहेबाचं एक वाक्य आहे की मैं तो चलाता रहा है मंजिले मगर, मैं तो चलाता रहा है मंजिले मगर, लोग आते गए, कारवा बढ़ता गया, कारवा बढ़ता गया. जय भीम, जय महाराष्ट्र. म्हणजे गुढीपाडवा, त्या गुढीपाडव्याच्या आज 14 वर्ष 13 वर्ष पूर्ण झाली, 14 वर्ष चालू आहे. आणि या मीटिंगमध्ये आताच सगळ्यांनी भाषणं केली. दरवर्ष अतिशय उत्साहाने भोईर साहेब या ठिकाणी कोणत्याही मिरवणुकीच्या दृष्टिकोनातून कुठेही कमी पडत नाहीत. अतिशय नवीन नवीन वर्षाप्रमाणे संख्या वाढत चाललेली आहे आणि याचं स्वागत जनता देखील करते, आपण जनतेचं करणार आहोत. आणि याच्यानंतर उपासाचा महिना संपतोय आणि त्यामुळं हे खेळबीचं वातावरण या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी जेवढं आपल्या सर्वांना माहिती आहे, नवरात्र उत्सव जेव्हा बारामध्ये चालू आला त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. जोमाने काम झालं होतं, पण त्याची आठवणी आता नकोशी वाटते आणि म्हणून त्या आठवणीला उजाळा देणं योग्य होणार नाहीये. मी यावर्षी अतिशय जोमाने सगळ्यांनी सहभाग घेतात आणि घ्यावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. गुड़ी पड़वा के निमित्त से जो लोग आए यहाँ पर, मुंबरेश्वर महादेव नववर्ष स्वागत समिति के जितने भी लोग यहाँ पर हमारे बुलावे पे आए हैं, मैं आप सभी लोगों का सबसे पहले धन्यवाद देना चाहता हूँ. यह साल हम लोग चर्चा इसलिए करते हैं कि कुछ नयापन आना चाहिए रैली के अंदर. आप लोग की कोई सुझाव रहेंगे, हर साल हम लोग आप लोग से सुझाव लेते हैं और उस सुझाव के ऊपर हम लोग अमल करते हैं. तो आपके पास अगर कोई फिर भी कुछ लोग होते हैं, कुछ लेडीज़ होती है जो सबके सामने बोलने से कतराती है, तो इसके बाद भी अगर आपके पास कोई सुझाव है, कोई नई चीज़ है, कोई नई आइडिया है, कोई सूचना है कि इस तरह से किया जाए, हम लोग का ये ग्रुप है, ये इसमें आना चाहता है, वो लोग कुछ बच्चे लोग हैं जो कार्यक्रम करना चाहते हैं, कोई लेडीज़ लोग हैं जो कुछ वेशभूषा करना चाहती है, ऐसा कुछ भी रहेगा जो आप कभी कभी क्या होता है कुछ लोग बोलना, अभी जैसे वंजारा लोग हैं उनके जो पोशाक है जो वो लोग पहनते हैं वो पहन के भी आ सकते हैं. वो लोग कुछ और सुझाव है अपने पास तो वो कर सकते हैं हम लोग. हाँ, कुछ लोग अभी कलश यात्रा का आयोजन करना चाहते हैं. हम लोग आपका उत्साह बढ़ाने के लिए यहाँ पर आज मीटिंग इसलिए रखते हैं हम लोग कि अगर सुझाव रहेंगे तो वो चीज़ हमको फिर उसका अरेंजमेंट करने के लिए, कल को अगर आप लोग कुछ करोगे
तो वो हमारा अरेंजमेंट नहीं रहेगा तो आप बोलोगे आपने हमको बुलाया ये सब करने के लिए और आपने तो उसकी तैयारी भी नहीं की, तो हमको वैसी तैयारी करनी पड़ेगी जो है। सालाबाद प्रमाणे श्री मुंब्रेश्वर महादेव नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी मीटिंग मंडळाचा बैठक आयोजित केलेली आहे। आपल्याला 2 दिवसामध्ये कार्यक्रम करायचा आहे, त्याची आखणी कशी करायची, कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या कुणी कुणी घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये आपल्याला सुमितजी होईल यावर्षी भरून काढण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करायचं आहे, म्हणून ही बैठक आयोजित केलेली आहे। आणि आपण ज्या म्हणजे गेल्या वर्षी काय कमी राहिली, कारण कार्यक्रम इतका मोठा असतो की नंतर बोलण्यापेक्षा आता बोललेलं बरं। म्हणजे कार्यक्रमाला कोणीही कुणाला नाव ठेवता कामा नये, माझं असं वैयक्तिक माझं स्वतःचं मत आहे। कारण त्या कार्यक्रमामध्ये सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमामध्ये सामील होत असतात आणि सामील होत असताना अनेक त्रुटी लागून जातात, परंतु राग रोषण्याचं काही कारण नाही। कारण हा जो दिवस आहे मी तुम्हाला मुद्दामच सांगेल हा दिवस हा दिवाळी सारखा सण आहे ज्या आणि ही मिरवणूक आता सर्वांनी सांगितलं की भोईर साहेबांच्या प्रेरणेने आणि त्यांची एक मानसोता म्हणून आपण चालू केली आहे, पण तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं, म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 14वे वर्ष आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काही नवीन मंडळी आपल्याला जॉईन झालेले आहेत। जसा आता आपण बघितलं की ज्या महिला आहेत आपल्या बंजारा समाजाच्या महिला आहेत त्या यावेळी पुढे आलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या वेशभूषेत येणार आहेत, कलश यात्रा होणार आहे, काही महिला नवारी साड्यांमध्ये येणार आहेत, कोणी बंगाली साड्या म्हणून वेशभूषेमध्ये येणार आहेत, आपले पात्र होणार आहेत, मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये येतात, जे पुरुष मंडळी आहेत ते यावर्षी एक कुर्त्याचे जे एक कलरचे कुर्ते त्या टाइप मध्ये येणार आहेत। असे वेगळे वेगळे मंडळ आणि जे तरुण पिढी आहेत ते पण काहीतरी वेगळं दरवर्षी करणार, तर दरवर्षी करतात आणि यावर्षी करणार आहेत। पर्व का पर्व आने वाला है, मीटिंग में क्या बातचीत हुई, महिलाएं जमा हुई थी? मराठी कैलेंडर के हिसाब से जो हमारे मराठी लोगों का नव वर्ष इसी गुड़ी पड़वा से शुरू होता है और उस गुड़ी पड़वा के पर्व पर हम लोग यहाँ पर एक जुलूस निकालते हैं। उस जुलूस निकालने के टाइम पर यहाँ के कई लोग हैं जो अपने अपनी एक वेशभूषा होती है, कुछ ना कुछ करते हैं, तो उस सिलसिले में अगर कोई सूचना है और कुछ अगर नया कुछ करना है तो इसलिए हम लोग वही मीटिंग रखते हैं ताकि जन जागृति हो, किस वक्त पे ये निकाला जाएगा, कहाँ से ये गुजरेगा और किस तरह से गुजरेगा, इसलिए हम लोग ये सब उसकी आज एक मीटिंग रखकर लोगों को बताते हैं, जो कमेटी के मेंबर लोग हैं उनके लिए। पर्व का पर्व कब है और ये जुलूस कहाँ से निकलता है, शुरुआत कहाँ से फिर कहाँ पर? इसकी शुरुआत जो होती है वो स्टेशन के पास जो शनि मंदिर है वहाँ से इसकी शुरुआत होती है और ये मेन मुख्य रास्ते से होते हुए फायर ब्रिगेड से होते हुए ये शंकर मंदिर में इसकी समाप्ति होती है। तो इस अवसर के ऊपर सभी लोगों को हम लोग चाहते हैं कि मेरे सभी मुमरा के वासियों, हिंदू मुस्लिम सभी लोग इसमें शिरकत करें। हम जानते हैं कि उस दिन रोज़े और इफ्तार का रमज़ान का टाइम रहता है, उस इफ्तारी का वक्त भी होता है, लेकिन उस सब का हमको नियोजन करना है ताकि हमारे मुस्लिम भाइयों को भी उसमें तकलीफ ना हो और सही से वो हो जाए। सामाजिक कार्यक्रम क्या क्या होने वाला है? सामाजिक कार्यक्रम यही होते रहते हैं कि कुछ महिला होते हैं, कोई बच्चे होते हैं, कुछ ना कुछ उसमें उत्साह होता है, कोई अपने अपने तरह के से हर एक मनाते हैं, कुछ कलश यात्रा होती है, कोई लेज़म होती है, कोई वेश अलग अलग तरीके से फैंसी ड्रेस जैसा होता है, वैसे उसमें आयोजन होता है। सुमित भाई, आज जो है आपने यहाँ पर एक मीटिंग का आयोजन किया है जिसमें गुड़ी पड़वा के जो प्रोग्राम्स है उसके बारे में लोगों से बातचीत करने की कोशिश की, उनसे जानकारी किस तरीके से प्रोग्राम और कहाँ से शुरू होगा। जो हमारा मुंब्रेश्वर महादेव नववर्ष स्वागत समिति है इसके माध्यम से आज एक मीटिंग आयोजित की थी और ये जो आप लोग देख रहे हैं ये हमारे जो प्रमुख कार्यकर्ता हैं और जो एक्टिव मेंबर्स जो हैं उनकी एक मीटिंग रखी थी और ये मीटिंग में जो नववर्ष स्वागत समिति का जो हमारा एक गुड़ी पड़वा का स्वागत यात्रा होता है जिसे भोईर साहब ने अभी चालू किया था और ये अभी 14वां साल है हमारा, उसकी जो
गाइडलाइंस है उसको हम लोग ने सबको सूचना दी है कि ये कैसे होने वाला है, क्या होने वाला है। ये हमारा जो हनुमान मंदिर है जो अपना स्टेशन का, वहाँ से शुरुआत होगी और ये हमारा जो अपना मुमरे का शंकर मंदिर है वहाँ पर उसकी समाप्ति होती है। और इसमें कई प्रकार के जो हमारे सांस्कृतिक जो कार्यक्रम है, जैसे पालकी हो गई, जरेमरी हो गया, फिर बाद में लेजीम है, और उसमें वारकरी जो मंडली, भजन मंडली आते हैं, फिर जो अलग अलग वेशभूषा है जैसे राम, लक्ष्मण, सीता, इनके जो वेशभूषा है, जो बच्चे ये लोग आते हैं, फिर बाद में चलचित्र है। ऐसे ऐसे जो अलग अलग समाज के जो सांस्कृतिक जो है, जो लोगों को आजकल नहीं देखने मिलते, तो ये नई पीढ़ी को दिखाने के लिए हमारी जो संस्कृति क्या है ये उनके माध्यम से उनको पहुंचाने के लिए हम लोग कर रहे हैं। और इस बात की मुझे खुशी है कि मुमरा एक ऐसा शहर है, पूरे हिंदुस्तान में मुमरा में जो स्वागत यात्रा होती है इसमें सभी धर्म के लोग शामिल होते हैं और ये उनके सहयोग से चल रहा है। और यहाँ के सभी सामाजिक नेता हो गए, जो भी सेवाभावी संस्था हो गई, महिला मंडल हो गए, सभी लोग इसमें शामिल होते हैं और इसका आनंद उठाते हैं। सर, इस बार देखा गया है कि यहाँ पर बंजारा समाज के लोग भी दिखाई दे रहे, तो क्या ये लोग भी आपके साथ सहभाग होंगे? ये हर साल आते हैं, लेकिन इस बार वो लोग अलग वेशभूषा करके आने वाले हैं। फिर बाद में जो उत्तर भारतीय समाज है, गुजराती महिला है, बंगाली है, मुस्लिम महिला है, बोरी लोग सब आते हैं, लेकिन इस बार वो लोग वेशभूषा करके आने वाले हैं, तो उसका एक अलग महत्व है। कितने साल हुआ है इस कार्यक्रम को लेके? ये अभी 14वां साल है हमारा, और हर साल हम देखेंगे कि भीड़ जो है वो बढ़ती जा रही है। जो लोग मुमरा में रहते थे और जो अभी बाहर गए रहने के लिए, वो भी इस दिन का इंतज़ार करते हैं और मुमरा में आके इस यात्रा में शामिल होते हैं। गुढीपाडवाच्या निमित्ताने एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकांच्या बरोबर असे कार्यक्रम करणारा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये विविध, आज जर भारत म्हटलं तर प्रत्येक राज्य, प्रत्येक जो देश आहे, आपल्या देशामध्ये महाराष्ट्र आहे, इतर राज्य वेगवेगळे आहे, त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपला मुंब्रा आहे. आज या मुंब्र्यामध्ये जर बघितलं, आज मुंब्र्यामध्ये जे उत्सव चालतात ते सर्व धर्मभावाने अतिशय शांततेच्या मार्गाने चालतात. मुंब्रा असं शहर जे आहे, नवीन वर्षाचं स्वागतही होणार आहे आणि रमजान ईद देखील साजरी होणार आहे. असं हे समतेचं प्रतीक आज सुभाषजी भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं साजरं होणार आहे. हे एक उत्सव नसून एक समतेचं प्रतीक आहे. बघा, आज भारतामध्ये इतर काही घटना घडल्या असेल त्याला महत्त्व नाही आहे. आज समता आणि एकता जर बघायची असेल तर मुंब्र्यामध्ये यावं आणि या मुंब्र्यामधले उत्सव कशा पद्धतीने धूमधडाक्यात साजरे होतात हे पाहावं, जेणेकरून आज भारत हा समतेचं प्रतीक आहे. हे याचं खरं उदाहरण आज मुंब्र्यामध्ये तुम्हाला मिळेल. तर जास्तीत जास्त संख्येनं या सणामध्ये सहभाग व्हा आणि जास्तीत जास्त शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या सपरिवार सकुटुंब सहपरिवार या उत्सवाचा आनंद घ्या. बघता का बाहेर वातावरण कशा प्रमाणे चाललेलं आहे, आपण काय विचार करतो की हे धर्माची राजनीती करण्याची कशी? बघा, सर्वसामान्य माणसं जे आहेत, आज सर्वसामान्य माणसं उत्सवाची वाट बघत असतात. त्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता घरामधले जे सुखदुःख आहे ते वाटण्यासाठी आज शोभायात्रेमध्ये आपलं कुटुंब कशा पद्धतीने साजरं होईल, कशा पद्धतीने आनंद निर्माण करेल, हे सर्वसामान्याला काही या गोष्टीची काही घेणं देणं नसतं. नवीन शोभायात्रा आहे, नवीन वर्ष आहे, चांगल्या पद्धतीने कसं जाईल यासाठी सर्वांना प्रेरणा म्हणून सर्वजण येणार आहेत आणि उत्तम उदाहरण आमचं मुंब्र्याचं आहे. गुढीपाडवाच्या जी मिरवणूक असते त्यामध्ये बघितलं असं सगळ्या धर्माचे लोक त्यामध्ये सहभाग करतात. काय वाटतं की हे लोक आज बाहेर वातावरण चाललेलं आहे, हे ठीक आहे का? धर्माचे लोक एकत्र येऊन सगळे सण साजरे करतात. बघा, आमच्या मुंब्र्यातली जी जनता आहे ही सर्वसामान्य आहे. इथं कोणत्याही प्रकारचं असं काही नसतं. प्रत्येक जर बघितलं तर इथं बकरी ईदही होते, इथं दिवाळी होते, इथं गणपती उत्सव देखील साजरे होतात आणि अशी आनंदाने या गोष्टी साजऱ्या होतात. याचं आम्हाला असं काही वाटत नाही. मुंब्र्यातल्या लोकांना अतिशय छान असं वातावरण आहे. असं कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या घरात येत नाही, जोपर्यंत या शहरामध्ये येणार नाही, तुम्ही बघणार नाही, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही इथला आनंद कसा असतो, इथले लोक कसे असतात.
गुढीपाडवा एकत्र आहे, कशाच प्रकारे आपण शुभेच्छा देऊ? अहो खूप छान असं आहे. इफ्तार पार्टी होते, आता बघा इथे इफ्तार पार्टी झाली आणि इथं मिटिंगही झाली. असं काही नाही आहे. मानवता सर्वात मोठा धर्म आहे आणि सेवा हेच ध्येय खूप महत्त्वाचं असतं. हेच सेवेचं उदाहरण आपल्या मुंबईमध्ये आहे. आज मी भाईचं पण एक म्हणजे आभार मानते सुभाष भोईर साहेबांचं आणि सुमित साहेबांचं की आज प्रत्येक मराठी माणसांसाठी आज मुंब्र्यातून त्यांनी गुढीपाडव्याची मिरवणूक साजरी केली. त्यांचे म्हणजे आम्ही खूप आभार मानतो की आज म्हणजे मुंब्र्यामध्ये त्यांनी एक पुढाकार घेतला अशी मिरवणुकीचा सगळा म्हणजे त्यांचा पूर्ण मिरवणुकीचा कारोबार ते स्वतःच्या याच्याने घेतात. म्हणजे त्यांची मेहरबानी त्यांची पूर्ण खर्च ते स्वतः करतात. आम्ही फक्त एक निमित्त आहे की आम्ही मिरवणुकीमध्ये येतो आणि आज मराठी माणसासाठी त्यांनी मिरवणूक साजरी करतात. अख्खी मुंब्र्यामध्ये अशी मिरवणूक साजरी होत नाही. मुंब्र्यात काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जशी मुंब्र्यामध्ये मोठी मिरवणूक साजरी होते तशी कुठेही साजरी होत नाही. प्रत्येक मिरवणुकीमध्ये ढोल ताशे, आराध्य मेळावा, गोंधळी, ढोल बाजार, लेझिम पथक, मुलींचा लेझिम पथक, स्त्रियांचा लेझिम पथक, त्यात आपला हे असतात गोंधळी असतात, परत दानपट्टेवाले असतात आणि चारीन चाफली लहान प्रत्येक सांस्कृतिक साजरा केला जातो. 3 रस असतात, पात्र असतात बनलेली, त्यांना प्रत्येकाला बक्षीस दिले जातात आणि जितके कार्यकर्ते असतील त्यांना साड्यांचंही वाटप केलं जातं. आज त्याच्यासाठी पण आम्ही त्यांचे खूप आभारी आहे की आम्हाला प्रत्येक सणाला गुढीपाडव्याला त्यांच्या भाईंकडून सुमितकडून आम्हाला साडी भेटते. हे त्यांचे फार फार उपकार आहे. आणि त्यात लकी ड्रॉ सुद्धा साजरा केला जातो, पात्रांना बक्षीस दिलं जातं. असा हा धार्मिक सण खूप मोठ्या उत्साहाने आज भाईंमुळे आम्ही मुंब्र्यामध्ये साजरा करतो. सुभाष भोईर साहेबांमुळे आणि सुमित साहेबांमुळे त्यांचे फार